काँग्रेसची स्वतःची एक दृष्टी आहे. त्यांना सैनिकाचं बलिदान तमाचं वाटत असेल. पॉलिटिकल वोट बँकच्या दृष्टीने त्यांना एक विशिष्ट जमावाला खुश करायचं आहे. तर अशा गोष्टीकडे आम्ही फार लक्ष देत नाही. मोदींनी सांगितलं की कुठल्याही नेत्याचं थांबवण्यासाठी प्रयत्न झाला नाही. मात्र कुठेतरी राहुल गांधी म्हणतात की ट्रम्पला विचारले का ट्रम्पचं नाव घेतलं गेलं नाही. तर प्रधानमंत्रींनी याच्यापेक्षा आणखीन काय सांगावं. एकही विदेशी नेता भारताचा सैनिकांना कारवाईपासून रोखू शकत नाही. मग कोणी असो. आणि आपण बघितलं सिंधू नदीचं पाणी थांबवलं. आपल्याला काय वाटतं प्रयत्न करत नसेल. पाकिस्तान जगभरात प्रयत्न करतात आंतरराष्ट्रीय याच्यावर. परंतु भारताने स्पष्ट सांगितलं आहे सिंधू नदीचं पाणी आणि अतिरेक्यांचे अड्डे. गणेशोत्सव येतोय. मात्र गणेशोत्सवामध्ये आता मंडळांना बोलवून जे नोटीस आहेत ते बजावण्यात आलेले आहेत. भोंगे आणि डीजे लावायला परवानगी दिली जात नाहीये. एक भ्रम आहे. कायद्यात जे बसते त्या सगळ्यांना परवानगी आहे. डीजे संबंधात समाज पूर्ण समाज. मग समाज आहे त्यात न्यायालय पण आहेत. त्यांचं म्हणणं आहे उत्सवाला परवानगी मिळते. उत्सवासाठी बॉक्स स्पीकरला परवानगी दिली जाते. मोठ्या मोठ्या सभा होतात राजकीय पक्षांचा. आता भोंगे जे लांब असतात ते सगळ्यांवर प्रतिबंध आहे. सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध आहे. बॉक्स स्पीकर साठी परवानगी दिली जाते. मुद्दा जो आहे तो दिवसात 5 वेळा बाहेरच्या साईडला आणि कुठलाही ध्वनी याचा मर्यादा नाही याच दखल घ्यावी लागते. उत्सव असतात त्यावेळेला अधिकृत परवानगी घ्यावीच लागते आणि घेतात. हे तर म्हणतात आम्ही कायद्यात येणारच नाही. मुद्दा तो आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.